तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कुस्तीच्या स्पर्धेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार असते. अक्षरा मैदानाजवळच असते आणि तितक्यात अधिपतीसुद्धा तयार होऊन त्या ठिकाणी येतो आणि जेव्हा अक्षरा अधिपतीला बघते तेव्हा तिला खूप आनंद होतो. ती अधिपतीकडे एकटक बघतच राहते. तर अधिपती तिला सांगत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी या स्पर्धेत उतरलो आहे ना, तर मग ही स्पर्धा मीच जिंकणार. आणि हे ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे दुर्गी चंचीची वाट बघत असते आणि तितक्यात तिला चंचीचा कॉल येतो. चंची मैदानाजवळच असते आणि ती दुर्गीला विचारत असते की अगं, तू अधिपतींचा बंदोबस्त करण्यासाठी गेली होती, तर मग काय झालं? त्यावर दुर्गी म्हणते की अगं, मी तोच विचार करते, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा तेच कळत नाहीये. तर चंची तिला सांगते की तुला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर कर, कारण पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे. आणि ते ऐकून दुर्गी लगेच तिचं काम करण्यासाठी जाते. तर इकडे अक्षराला थोडं टेन्शन आलेलं असतं. मात्र अधिपती तिला सांगतो, मास्तरीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग तो अक्षराला हसवण्यासाठी तिला त्यांच्या तालमीतले काही किस्सेसुद्धा सांगतो. त्यानंतर मग पहिल्या फेरीला लवकरच सुरुवात होणार असते. पहिल्याच फेरीमध्ये अधिपती उतरणार असतो आणि दुसरीकडे दुर्गी त्या ठिकाणी येते. चंची तिला विचारते की काय बंदोबस्त करणार आहेस तू अधिपतींचा? आणि त्यावर दुर्गी तिला एक पावडर दाखवते आणि ती चंचीला सांगते की जेव्हा ही पावडर अधिपतींच्या पोटात जाईल तेव्हा पहिलवानच काय, तर हे सगळं मैदान त्यांना गरगर फिरताना दिसेल. आणि ते ऐकून चंची विचारते, पण हे सगळं आपण कसं करणार आहोत? आणि तितक्यात मग दुर्गीला त्या ठिकाणी सरबतवाला दिसतो. त्या दोघीजणी त्या सरबतवाल्याला त्याच्याजवळ बोलावून घेतात आणि त्याला सांगतात की आमचा एक स्पर्धक आहे आणि त्याला कुस्ती खेळताना जरा शक्ती यावी म्हणून ही पावडर आम्हाला त्याच्या सरबतामध्ये टाकायची आहे. मात्र तो माणूस असं काम करायला नकार देतो. पण या दोघीजणी त्याला भरपूर पैसे देतात आणि मग एका सरबताच्या ग्लासमध्ये ती पावडरसुद्धा टाकतात आणि त्या माणसाला ते ग्लास अधिपतीला द्यायला सांगतात. तर तो माणूससुद्धा हसतच तयार होतो आणि मग तो ते ग्लास घेऊन अधिपतींकडे जाण्यासाठी निघतो. अधिपती ते सरबत घेतात सुद्धा, त्यामुळे चंची आणि दुर्गी खूप खुश होतात. मात्र तितक्यात महाराष्ट्र केसरी असणारा एक पहिलवान त्या ठिकाणी येतो. सगळेजण त्या पहिलवानाकडेच बघत असतात. अधिपतीसुद्धा त्याच्यापुढे हात जोडतो आणि त्यावेळी अधिपतीच्या हातात ते सरबताचे ग्लास असते. मात्र तो पहिलवान रागातच ते सरबताचे ग्लास फेकून देतो आणि त्यामुळे तो सगळा सरबत खाली सांडतो आणि चंची दुर्गीचा प्लॅन फसतो. तर इकडे अधिपती आणि अक्षरा एकमेकांकडेच बघत असतात. तो माणूस असा का वागला हे त्या दोघांनाही कळत नाही. आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीसाठी पाणी घेऊन येते आणि मग पहिल्या फेरीला सुरुवात होते. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीला प्रार्थना करत असते की हे सगळं काय होऊन बसलं आई? मला वाटलं नव्हतं की पैसे मिळवण्यासाठी अधिपती कुस्ती खेळतील आणि मला माहिती आहे की यामागे त्यांचा काय हेतू आहे. पण जर त्यांना काही झालं तर मग आम्ही काय करायचं? आम्ही आमच्या शब्दात अडकलो आहोत. आणि मग त्यानंतर ती त्या ठिकाणीच जाण्यासाठी निघते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीला काय झालं ते विचारतात. तर भुवनेश्वरी त्यांना सांगते की अधिपती आखाड्यात उतरले आहेत कुस्ती खेळण्यासाठी. आम्ही तिकडेच चाललोय, बाकी सगळं तुला नंतर सांगतो. आणि मग त्यानंतर ती तिकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे पहिल्या फेरीला सुरुवात होते. अधिपतीसोबत जो पैलवान लढत असतो तो त्याच्यावर भारी पडतो आणि तो अधिपतीला खाली पाडतो. त्यामुळे दुर्गी आणि चंची तर खूपच खुश होतात. अक्षरा मात्र काळजीत पडते. मात्र त्यानंतर अधिपती त्या पैलवानावर वरचढ ठरतो आणि मग त्यानंतर तो पहिली फेरीसुद्धा जिंकतो. त्यामुळे अक्षरा तर खूप खुश होते. दुर्गी आणि चंचीचा मात्र चेहराच पडतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिकडेच जाण्यासाठी निघालेली असते. मात्र जात असताना ती दुर्गीला कॉल करते. ती दुर्गीला विचारत असते की काय झालं, स्पर्धेला सुरुवात झाली आहे का? पण दुर्गी तिला खोटं सांगते की नाही ताई, अजून स्पर्धेला सुरुवात झाली नाही. मात्र जेव्हा तिला कळतं की भुवनेश्वरी तिकडेच येणार आहे तेव्हा मात्र ती तिला खरं सांगते की स्पर्धेला सुरुवात झाली आहे, पहिली फेरीसुद्धा झाली आहे आणि ही पहिली फेरी अधिपती जिंकले आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर ती नाराज होत दुर्गीला सांगते की काही झालं तरी अधिपती दुसरी फेरी जिंकायला नकोत. त्यावर दुर्गी म्हणते की हो ताई, मी माझ्या परीने प्रयत्न करतीये, पण जर पैसे खर्च करावे लागले तर चालेल ना? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे, तुला जेवढे पैसे खर्च करायचे आहेत तेवढे कर, मात्र अधिपती ही स्पर्धा जिंकता कामा नये तेवढं लक्षात ठेव. आणि त्यावर दुर्गीसुद्धा हो म्हणते.
तर दुसरीकडे अक्षरा अधिपती जवळच असते. ती अधिपतीला विचारत असते की तुम्ही खरंच ठीक आहात ना? जर तुम्ही दमला असाल तर आपण इथून निघून जाऊ, दुसरी फेरी खेळायची काही गरज नाही. पण अधिपती तिला समजावतो आणि सांगतो की मास्तरीनबाई तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. आणि मग त्यानंतर तो दुसरी फेरी खेळण्यासाठी मैदानात उतरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.